आज टोटल 10 संघांना आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. आजच्या लॉर्ड्स मध्ये आज आपण पाहतोय की ट्रॅफिक तर समोर दिसतेच आहे. म्हणजे याचं कारण की हा बहाणा नाहीये, कारण आता मुंबई नाशिक हायवेच्या लगतच हे क्रीडांगण वसलेलं आहे. परंतु तुम्हाला जी वेळ दिलेली आहे त्यापेक्षा तुम्ही थोडा अगोदरच पोहोचण्याचा प्रयत्न करा. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही 15 ते 20 मिनिटे अगोदर आलात तर तेथील वातावरणामध्ये तुम्ही सामावून जाल, तेथील कंडिशन्स तुम्हाला मॅच होतील. या सर्व गोष्टी गरजेच्या असतात. आदित्य आणि अक्षय सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. जय बजरंग लोणाट संघाकडनं आणि षटक क्रमांक पहिलं मनोज घाटाल बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पेस अटॅकनं सुरुवात आता गावदेवी एवई संघाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. मनोज घाटाल इज ऑन बॉलिंग मार्क. मागच्या 2 पर्वांमध्ये या संघानं कमाल केलेली आहे. आमने लोणाड परिसरामध्ये विशेषतः खेळत असताना माया तरे मॅडम ज्यांच्या सन्मानार्थ स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली, सरपंच चषक 2024. पाव प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक तट सर्कलच्या बाहेर डीप मध्ये एक मिड विकेट आणि एक फिल्डर तुम्ही पाहतायत. लॉंग ऑनला सेट करण्यात आलेला आहे. चला मॅच सुरू करा, खूप जास्त वेळ होत आहे. बघा, जो काही प्लेयर सबस्टिट्यूट करायचा असेल तो एक षटकापर्यंत तुम्ही करू शकता. एका षटकानंतर तुम्हाला ती नक्कीच ऑथॉरिटी नसेल, अधिकार नसेल. मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. चला पंच, सामना सुरू करा. मॅच सुरू करायची आहे. चला चला वेळ जास्त घेतलेली आहे. एवही संघ आपण खूप जास्त वेळ घेत आहेत. मी या अगोदर देखील वारंवार अनाऊन्स करत आलेलो आहोत. डिसिप्लिन प्रत्येकी संघाला फॉलो करावी लागेल. शिस्तीचं क्रिकेट प्रत्येकाला खेळावं लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे आणि चला सामना तर आपण सुरू करतो. या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आपण पाहतोय. अक्षय आणि आदित्य. जय बजरंग लोनाड नाणेफेकी हारल्यानंतर बॅटिंग करताना षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाजी करण्यासाठी मनोज घाटाल बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय.
पंचांचा अधिकृत इशारा, लेट्स प्ले गेम ऑन. 15 मिनिटांच्या अगोदर तुम्हाला 3 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये संपवावी लागतील. 1:08 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. पहिला चेंडू डीप राहणारा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. डॉट बॉलनं सुरुवात मनोज घाटाल यावेळेला करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. लॉंग ऑन सेट करण्यात आलेला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला एक फिल्डर सेट करण्यात आलेला. मनोज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कटर आहे, आउट स्विंगर, ब्युटिफुल बॉल, जबरदस्त मुवमेंट आहे चेंडू मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला आणखी एक डॉट, बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. गुड स्टार्ट. धावांचं अजूनही खातं उघडलेलं नाहीये, धावांना सुरुवात झालेली नाहीये. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल वेगाने आता सरकतोय बिहाइंड द विकेट. थर्ड मॅनला नाही थांबणार आणि बॉल जातोय सीमा पार. चौकार. अक्षय ऑन स्ट्राइक आहे. इथे पुन्हा हवेत आहे बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल. इथे चुकी होणार नाही. सलग चौथ्या बॉलवर चौथ्यांदा झेल उडाली आणि इथे अखेर यशस्वी ठरला मनोज. विकेट पहिली प्राप्त करत असताना पहिला धक्का लोणार संघाला. जे सध्या आपण पाहतो ऑनलाईन ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये 7 धावा धावफलकावरती. एक गडी इथे गमावलेला. पहिला मोहरा टिपण्यामध्ये यशस्वी ठरला मनोज. 1:08 सामना सुरू झाला आणि 1:11 पहिलं षटक संपवलं. क्या बात आहे. एवढा स्पीडने जर खेळ झाला तर नक्कीच आपण पाहतो की वेळ वाचेल आणि तसे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स पूर्ण करायचेच आहेत. पॅनल्टी 2 धावांची आपण ऍड करतोय. लेट रिपोर्टिंग मुळे एवई संघाला 2 धावांनी पॅनल्टी दिलेली आहे आणि त्या पॅनल्टीच्या धावा आपण ऍड करतोय. स्कोर कार्ड मध्ये 9 धावा असतील. संजय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग मार्क वर सेकंड ओव्हर मध्ये राउंड द विकेट. संजयचा पहिला बॉल स्ट्रेट लॉंग ऑफला लॉफ्ट केलेला आहे. वी शेप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल परंतु नकार आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 10.
डबल डिजिट मध्ये धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेत. 10 रन्स ऑन बोर्ड. संजय इज ऑन बॉलिंग मार्क. ओ यावेळेला ठक असा आवाज आलेला आहे, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. परंतु फिल्डर जज करतोय मिड विकेटला. अगेन्स्ट द विंड खेळण्याचा प्रयत्न. एक क्षण असं वाटलं होतं की बॉल सरस इमारेशीच्या बाहेर जाणार, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल पकडतोय. वेल जज कॅच. फलंदाज बाद. समीर त्या ठिकाणी सज्ज होता आणि दुसरा धक्का लागतोय टीम लोनाडला. ते धक्का लागलेला. 10-2 सध्याची स्थिती तुम्ही पाहताय. जय बजरंग लोनाड. धावांचा वेग वाढवावा लागेल. नवीन बॅटर तुषार मैदानामध्ये एंटर होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल निघून चाललेला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दुसरी धाव या ठिकाणी तुषार पूर्ण करत असताना 2 धावांनी धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सामना सुरू आहे एवईच्या विरुद्ध लोनाड. खरं तर सत्र आता सुरू झालेल्या सीझनला सुरुवात झालेल्या बऱ्याचशा स्पर्धा येणं बाकी आहेत, परंतु प्रत्येकी संघाला हवं असतं की सुरुवात चांगली मिळावी. कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. संजय एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, अनुभवी खेळाडू आहे आणि बऱ्याच वर्षांपासून सातत्याने तो क्रिकेट खेळत आलेला आहे. लो फुल टॉस बॉल पुन्हा ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. 1 धाव इथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. चांगले स्ट्रोक प्ले करावे लागतील तुम्हाला चांगली टोटल सेट करण्यासाठी, कारण जवळजवळ दुसरं षटक आता पूर्ण होत चाललेलं आहे आणि धावा फक्त 13 धावा आहेत. या मैदानावर चांगल्या रन्स होतात. मागचा सामना भले आपण लो स्कोरिंग पाहिला, परंतु चेसिंग फार वेगानं करण्यात आली. अनिकेतच्या माध्यमातून आणि टीम नांदकरच्या माध्यमातून. अजय यावेळेला सिंगल कंप्लीट करत असताना 1 धाव जोडली गेली आणि धावसंख्या 1 धाव्याने पुढे सरकत असताना धावफलकावरती 14 रन्स. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला. पहिल्या फेरीतील हा 4था सामना. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद प्रत्येक प्रेक्षक घेतोय. त्याही सर्वांचा मी मनापासून स्वागत करतोय. मैदानावर देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या क्रीडा सोहळ्याचा, क्रीडा स्पर्धेचा आनंद घेताना सरपंच चषकाला या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद देताना. यानंतर जो सामना होणार आहे, लढत आपल्याला पाहायला मिळेल योगेश 11 आमने बच्या विरोधात ग्रीष्मा 11 आमनेपाडा या 2 संघांदरम्यान या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. एक आमनेपाडा काल फायनल मॅच मध्ये खासदार चषकाच्या पीसीच्या मैदानावर बघायला मिळाला, परंतु वन साइड मॅच फायनलचा सामना जिंकला होता संजय स्पोर्ट्स सावधनं. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक बॉलिंग मार्कवर. मुंबई नाशिक हायवे एंड कडनं गोलंदाजी करतोय. खरं तर एकाच एंड सध्या आज पूर्ण दिवस आपण क्रिकेट पाहतोय. बालगोपाल सोनालेपाडाच्या वतीनं नियोजनबद्ध आयोजन. कुठलीच कमतरता या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून दिसलेली नाही आहे. सर्व गोष्टींमध्ये नीट नेटकेपणा. हाय प्रोफाईल टुर्नामेंट. हा ट्रॅकर बॉल पूल करण्यात आलेला आहे. फुल पॉवरफुल, डिलाइटफुल. अजय कदम. कदम कदम बढ़ाए जा, सफलता तू पाए जा. आणि हे पहिलं पाऊल उचललेलं आहे यशाच्या दिशेनं अजय कदमनं. षटकार.
यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करण्यात आलेला न्यू बॅटर मैदानामध्ये सुधीर एंटर झालेला सुधीर कदम सातत्याने ओपनिंग करण्यासाठी तो येत असतो. आतापर्यंत आपण बघितलं 1:08 सामना सुरू झाला होता आणि आता 1:19 म्हणजे 11 मिनिटे आतापर्यंत आपण वापरलेले आहेत. या 3 बॉलसाठी तुमच्याकडे 4 मिनिटे शिल्लक आहेत. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 3 चेंडू टाकावे लागतील अथवा एक एक्स्ट्रा फिल्डर सर्कलमध्ये घ्यावा लागेल. चांगल्या पद्धतीने ओव्हर्स टाकलेले आहेत. यावेळेला कीपरकडनं मिस्टेक धाव पळून पूर्ण केली आहे. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी आता मिळतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 23 रन्स. या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स येतात. एक्स्ट्राच्या मदतीने देखील धावा खर्च करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या वतीने राहिला परंतु तो प्रयत्न नको. आता तेच सांगत असतील त्याचे पाठीराखे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. प्रतीक सुधीर समोर हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा हवेत आहे बॉल. अंतर कापता आलेलं नाहीये. हाफ स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकद नव्हती. सुधीर बाद होतोय. आणखी एक धक्का लागेल लोणाड संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. योगेश मैदानामध्ये एंटर झालेल्या धावा आहे. धावफलकावरती तुम्ही बघतायत 23 धावा 23 रन्स. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हो यावेळेला दिशा दाखवले. व्हॉट अ शॉट. सेन्सिबल क्रिकेट. क्लासिकल क्रिकेट. गॅप मधून बॉलला पाठवलं बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. सीमा पार चौकार. त्याने केला दिशा दिली आणि गॅप मधून बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंटच्या चौकार. प्रतीक्षा या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आलेल्या आहेत. 27 धावा धावफलकावरती लोणाड संघाच्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बघितलं की बॅटर स्विच होतोय. पवित्रा बदलतोय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल हाताळला. ह्या सर्व गोष्टी एका गोलंदाजामध्ये असणं गरजेचं. बॅटर काय करतोय त्या बॉडी लँग्वेजला रीड करून गोलंदाजी करणं गरजेचे असते. एकच धाव इथे मिळाली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एका धाव्याने धावसंख्या 28 रन्स. षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपलेला आहे आणि बरोबर आपण पाहतोय 14 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केलेले आहेत. चांगल्या ओव्हर रेटनं आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी बघायला मिळाली. याच पद्धतीने प्रत्येकी संघानं जर गोलंदाजी केली तर डिसिप्लिन ही प्रत्येकी संघामध्ये आहेच परंतु ती वारंवार आम्हाला इथून सांगावी लागते. हे कुठेतरी दुर्दैव. कारण आता तुम्ही प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळतात. इथून एवही संघानं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांमध्ये 28 धावा धावफलकावरती लागल्या. लास्ट ओव्हर अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी ऋतिक बॉलिंग मार्कवर येतोय. ऋतिक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अंतिम षटक ओव्हर द विकेट ना. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा. हो यावेळेला फ्लिक केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. जबरदस्त फटका. मनगटी फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्या ठिकाणी. मिळेल फक्त सिंगल.
योगेश चांगला खेळतोय, प्रत्येकी बॉल मिडल करताना दिसलेला आहे आणि ते फार महत्वाचं असतं. चला ग्रीष्मा 11 आमने पडा आणि योगेश 11 आमने बी टॉस करण्यासाठी आपण या पुढील सामना आपल्याला बघायला मिळेल. 29-4 सध्याची स्थिती. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना फुल टॉस बॉल, पिकअप शॉट, फेकून दिल्या बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. जस्ट पीक ऑफ द लेंथ, फुल टॉस बॉल सरळ भिरकावून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावा आणि धावसंख्या 35. चांगल्या टोटलकडे वाटचाल आणि हा षटकार आपण पाहतोय तुषारच्या बॅटमधून. ऋतिक समोर पुन्हा कट केलेला आहे, मिस फिल्डिंग, बॉल डायव्हर्ट झाला. नशीब सुद्धा आता डायव्हर्ट होणार का, हा चेंडू देखील निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंट सीमा पार, चौकार. साऊंड ऑफ द बॅट, सेन्सिबल खेळतोय तुषार, मैदानामध्ये हुशार कामगिरी करतोय. 1 धाव, स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना 40 धावा, 40 ऑन द बोर्ड. पहिलं लक्ष असतं की ज्या वेळेला तुम्ही 4 ओव्हरची मॅच खेळता 40च्या वर जाणं आणि 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता लढाऊ वृत्ती नक्कीच त्या खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. जय बजरंग लोणारमध्ये पुन्हा फुल टॉस झाले, ग्लान्स केलेला आहे, पुन्हा मिस फिल्डिंग. वारंवार आपण पाहतोय की बिहाइंड विकेट खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. 2 धावा इथे मिळाल्या, तिसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा याही ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. चांगली भागीदारी योगेश आणि तुषार या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. अंतिम चरणावर, अंतिम षटकामध्ये आतापर्यंत ऋतिकच्या विरोधात 5 बॉलमध्ये 15 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावा तुम्ही बघता 43 धावा, 43 रन्स. ग्रीष्मा 11 आमने पाडा कॅप्टन आणि योगेश 11 आमने बी कॅप्टन. प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस आफ्टर 1 बॉल. टॉस केला जाणार आहे, पुन्हा फुल टॉस, परंतु इथे प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकी झालेली आहे, कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सोडलेला आहे. झेलाला फार महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ओव्हर थ्रो झालं आणि पहा पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर आल्या 3 धावा आणि या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 46-47. लक्ष हा सामना जिंकण्यासाठी असेल. रिव्ह्यू नाहीये याची नोंद असू द्या. अंपायर्स जर डाऊटफुल असतील, त्यांना वाटलं तर अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु कुठल्याच संघाला अधिकार नाहीये रिव्ह्यूचा. धावा 46 धावा एकंदरीत धावफलकावरती लागल्या. शेवटला खूप चांगला फिनिशिंग टच योगेश आणि तुषारच्या माध्यमातून देण्यात आला. अजयच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि 47च्या लक्ष्याचा आता पाठलाग हा सामना जिंकण्यासाठी करावा लागेल आई गावदेवी एवई संघाला. वळणार आहोत पुढील सामन्याचा टॉस येथे केला जातोय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि टॉस केला जाईल. प्रज्ञेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी जोडलेले आहेत. हे पाहू शकता आपण. बापरे, कुठे गेलेला आहे, शोधा. टॉस जिंकला योगेश 11 आमनेनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. तर वळूया आपण पुढच्या डावाकडे वळणार आहोत. 47 आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते आणि आपण आवाज आता ऐकूया पुन्हा एकदा योगेश पाटील सरांचा. या योगेशजी, आपलं स्वागत आहे.
वेलकम सागी. जबरदस्त पलटवार या ठिकाणी पाहिला तर आपण मागील 2 षटकामध्ये पाहिला. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर 2 षटकामध्ये फक्त 5च धावा 12 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 5 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर प्रत्येकनं 14 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतिकनं तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. चला सलामीची जोडी यवई संघ लगेच पाठवायची आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका कारण आज आपण जर क्लायमेट पाहिलं तर आय थिंक पाऊस सुद्धा या स्पर्धेला हजेरी लावू शकतोय. हॅलो. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल मिस्टर मनोज घाटाल, त्याच्या सोबतीला पाहू शकाल समीर आलाय आणि या षटकाला सुरुवात करतोय अजय कदम. चांगली दोन्ही संघ आपण पाहतोय बॅलन्सिंग संघ आहेत आणि चांगला सामना इथे मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. कारण लक्ष सुद्धा मात्र पाहिलं तर चांगला उभारलाय पहिल्या इनिंगमध्ये लोणार संघाने 46 धावा जोडल्या आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना पाहूया पहिल्या षटकापासून कशा प्रकारे सुरुवात असेल गावदेवी स्फोट यवई संघाची. पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी बॉर्डरला मात्र नक्कीच फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न झाला होता. थोडीशी बॅकफुटला गेली फक्त सॉफ्ट हँड मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मनोज घाटालने केला आणि नक्कीच मला माहिती अशी मिळाली की यवई संघाचे अष्टपैलू खेळाडू मिस्टर राहुल माळा हे लेदरवरती जास्त आता फोकस करतायत आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई संघाचं सुद्धा प्रतिनिधित्व केलं होतं. कारण त्याच्याकडे खास करून गोलंदाजीमध्ये चांगलं व्हेरिएशन तो करत असतो आणि खरोखरच त्याला सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. परंतु इथे चांगली सुरुवात अजयनं केली डॉट चेंडूनं. हो फुलर लेन पाहू शकाल अगदी शॉर्ट एक्स्ट्रा केव्हाला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. परंतु ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून काही धाबा तिथे जोडल्या जातील. यस एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि पाहू शकाल की दोन्ही एंडकडे रनआउटची संधी होती परंतु दोन्ही फलंदाज एका चेंडूवरती वाचले गेले. म्हणजे असं वाटतं की लक फॅक्टर ऑन आहे. चांगली सुरुवात. यानंतर तुम्ही पुढील सामना पाहू शकाल ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष योगेश 11 आमने ब संघ. अडोस पडोस की लढाई असेल. एकाच ग्रामपंचायतीतील ते 2 संघ आहेत परंतु हा सामना क्रीडा रसिकांसाठी ही दुपारची मेजवानी असेल. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना जरूर जाईल त्यात काही शंका नाही आहे. पाहू शकाल अगदी या बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु इलिफिशियंट तिथे जुळला नाही. परफेक्टली चेंडू मात्र मिळेल झाला नाही आणि सरळ चेंडू मात्र जातो या गोलंदाज चेंडूला उचलून फेक करण्या अगोदरच मात्र त्या ठिकाणी फलंदाजाला कुठली संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये संत आणि प्रयत्न करतायत फलंदाज मोठे फटके घेण्यासाठी परंतु चेंडूची लेंथ मात्र तशी मिळत नाहीये. याचं कारण गोलंदाजी चांगल्या रिदम मध्ये आहे. इथे मात्र रूम मिळाला आणि जागा बनवली. चेंडू चाला इस्टाकावरच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार.
खराब बनवता, परंतु त्या ठिकाणी शॉट बनवला मनोज घाटालनं आणि त्याच्यावरती चौकार त्याने वसूल केला. हेच तर त्याचं खास वैशिष्ट्य आहे. आणि तसे पाहिलं तर सिटी फॉर्मॅटमध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय मनोज घाटाल. बर्फानी बाबा संघासाठी आणि आज आपल्या गावासाठी पाहू शकाल कशा रीती कामगिरी करेल. अगदी फुलर लेंथ होती, ऑनसाईड ड्राईव्ह केलाय, परंतु पाहू शकाल अगदी मिडॉनचा क्षेत्ररक्षक अगदी शॉट मिड विकेट रेझनकडे पोहोचला गेला आणि तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मनोजकडे पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या हलूच आता मात्र पुढे सरकेल बिन गडी बाद 6 आणि ही सिंगल धाव जर ऍड केली तर धाव फलक्यावरती धावा लागल्या गेल्या 7. अजूनही 40 धावा दूर आहे विजयापासून टीम गावदी स्फोट येवई. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ, वातावरण पूर्णपणे चेंजेस आपण पाहतोय. हो ऑनसाईडला मात्र शपल खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल फाईनलीकडे सुधीर कदम होते, परंतु त्याला चेंडू बीट करून चालला अगदी डीप फाईनलीच्या दिशेनं येतोय हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 11 धावा लागल्या गेल्या. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतोय. खास करून आपण जर पाहिलं तर दोघांच्या बॅटमधून आपल्याला धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. एक चौकार आपण मनोज घाटालच्या बॅटमधून पाहिला तर एक चौकार आपण समीरच्या बॅटमधून पाहिला. म्हणजे फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढेल अशा फटक्याने आणि ते फटके या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिले. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल आलाय, लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि प्रतिभाशाली आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी विकेटची आवश्यकता आहे. जर तुम्ही विकेट्स प्राप्त केले तर मात्र कुठेतरी येणाऱ्या नवीन फलंदाजांवरती तुम्ही दडपण टाकू शकता आणि तशा प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का. लेफ्ट आर्म उडता विकेटनं मारा करतोय. समोर आहे मनोज घाटाल. पहिला चेंडू पाहिला तर खराब आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकाल शॉट थर्डमॅनवरती काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र हा फायफर आहे की काय, पंचांचा वाईटचा इशारा, परंतु भावेशने मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. आपल्या संघासाठी 4 धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या. जबरदस्त या ठिकाणी या क्षेत्ररक्षण. प्रत्येक सामन्याचा आपण जर विचार केला तर प्रत्येक धाव फार महत्त्वाची असते आणि इथे मात्र जानकी बाजी लगावली त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. व शॉपरने मात्र फक्त ड्राईव्ह केलाय. पाहू शकाल अगदी शॉट पडला, क्षेत्ररक्षण होते पाहिल्यांचा तिथे मात्र पाहिला तर वापर केला, परंतु डीप प्रोटेक्शन असल्या कारणानं त्या ठिकाणी मात्र 1 धाव 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, ताळमेल दोघांमध्ये चांगलं पाहिलं आपण. सिंगल डबलवरती सुद्धा भर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि करणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबलवरती सुद्धा भर टाकावा लागतो आणि स्कोर कार्ड जर तुम्ही हलता जर ठेवला तर मात्र गोलंदाज सुद्धा डिप्रेशनमध्ये येत असतात की एक्झॅक्टली कुठल्या लाईनवरती गोलंदाजी इथे मात्र आपण करायची आणि त्या अनुषंगाने एखादा चुकीचा चेंडू गोलंदाज हाताला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही फायदा घेऊ शकता. हेच पाहिलं आपण समीरच्या माध्यमातून. स्विच इट आणि चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु आत्मविश्वास इथे मात्र अडकणी दुनावले. ओ शपलवडी इथे मात्र ऑन साईडला पुल करायचा होता, परंतु चेंडू पाहू शकाल स्विंग इन डिलिव्हरी होती आणि अगदी त्यांच्या डोक्यावर मात्र चेंडू इथे मात्र फ्लाय होतोय. जबरदस्त वापसी. वेलकम जयेश काकडे. काय सुंदर खेळ आपल्याला कालच्या अंतिम दिवसामध्ये पाहिला आपण. खासदार चषक 2024 PC इथे ती स्पर्धा रंगली गेली आणि त्या स्पर्धेचा रनरअप ट्रॉफी पत्र जिंकण्याचा मान पटकावला ग्रीष्म 11 आमनेपाटा संघानं आणि तो संघ तुम्हाला यानंतर पुढील सामन्यामध्ये
खेळताना पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी चांगलं सामन्यामध्ये जिंकेल कोण दुकानमध्ये चांगली लढत सुरू आहे. ओ स्लॉक स्वीप पूर्णपणे डाव्या पायावरती वजन ट्रान्सफर केलं आणि चेंडूला पाठवलं अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुर्गगंगी छावमे 6 धावांसाठी. च्या पटक्यासाठी तो प्रयत्न करत होता परंतु अखेर त्याला मात्र कुठेतरी यश मिळाला. आणि या सुंदर कनेक्शन पाहिलं आपण. ओ फुलटॉस स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट. षटकार. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि वेगळ्या आता धावा येत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट यवई संघासाठी कुठेतरी राहुल लेथ मध्ये चूक करतोय. वारंवार पाहिलं तर यॉर्करचा प्रयत्न या चेंडूवरती त्याने केला होता परंतु फुलटॉस चेंडू पाहिला आणि त्याच्यावरती फुलटॉस तिथे मात्र पाहिला तर फुलटॉसवरती फुलटोल तिथे मात्र वसूल केला. जबरदस्त बॅटिंग सध्या पाहतोय समीरच्या वतीनं. इथे मात्र पाहू शकाल स्विंग इन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र टर्न झाला आणि पाहू शकाल शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर तर 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आपण जर पाहिले तर 47 धावांचा पाठलाग करतो या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट यवई संघ. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर थोडंसं सोपं होत असताना कारण 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 11 धावा आल्या होत्या आणि राहुलचा आपण जर विचार केला तर तब्बल 20 धावा त्यांनी खर्च केला. खूपच मागणं षटक. फ्रंटलाईन गोलंदाज आहे राहुल आणि त्याच्या गोलंदाजीवरच मात्र फलंदाजाने हल्ला बोल चढवला आणि अगदी डी मार्टमध्ये मात्र गोलंदाज राहुल पाहायला आपल्याला अगदी शॉपिंग करत असताना. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. इथून तुम्ही सुद्धा धाबा सेव्ह करू शकता डिपेंड करू शकता कारण आजच्या पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 6 चेंडूमध्ये 6 धाबाची आवश्यकता असताना सुद्धा त्या धाबा डिपेंड केल्या. त्या धावांचं संरक्षण मेहर 11 बाबगाव संघाने केला. मग या ठिकाणी तुम्ही 16 धावांचं संरक्षण का करू शकत नाहीये. आणि त्यासाठी आता योगेश डोंगरे आलाय. तिसऱ्या ओव्हरसाठी टॉप एज चेंडू हवेत मिस्टामिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पकडली झेल. खूप मोठा धक्का लागला या ठिकाणी यवई संघाला मनोज घाटरालच्या रूपानं. सामन्यामध्ये आणि विजयासाठी आता मात्र 16 धाबांची आवश्यकता. पहिल्या फेरीतील आपण या ठिकाणी पाहिलं तर हा 4था सामना सुरू आहे. चला स्पीडअप करूया आपण. योगेशने मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त करून दिली ज्या विकेटची आवश्यकता होती. नवी फलंदाज संजय आला. संजय पाटर स्क्रॉट बॅटर फटका तिथे मात्र 1-0 केला आणि चेंडू चाललाय अगदी वाईट स्पीड विकेटच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. माध्यमातून कारण त्याला सुद्धा माहिती की
सूर चांगला आपल्याला गवसलेला आहे. आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. जी सुरुवात मनोजने आपल्या संघासाठी करून दिली, जी सुरुवात समीरने आपल्या संघाला करून दिली, ती सुरुवात आपल्याला या ठिकाणी सातत्य मात्र टिकून ठेवायचं आहे. आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी हाणामारी करण्याचा प्रयत्न केला. अगदी आडव्या पट्ट्याने तो स्ट्रोक त्याने सजवला आणि परफेक्टली अगदी मिडल ऑफ द बॅट तो स्ट्रोक पाहिला आपण. आणि चौकार मात्र वसूल करतोय आणि चौकारानं स्वतःचं खातं त्याने उघडलं. 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि तो विजयासाठी आता मात्र फक्त 12 धाबांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 10. आज धाबांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने केला जात आहे. पहिल्या सामना आपण जर पाहिला तर कुठेतरी धावांचं संरक्षण करून बापगाव संघाने जिंकला. इथले मात्र टॉपे जे आहे सॉफ्ट डिस्मिसल होऊ शकेल का? ओ माय गॉड, झेल ड्रॉप. परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र अखेर बाद झालाय त्या ठिकाणी. एका चेंडूवरती तुम्हाला दुसऱ्यांदा जीवनदान मिळू शकणार नाहीये. कारण झेल आय थिंक ड्रॉप झाला होता आणि तदनंतर संजयनं धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु समीरनं त्याला मात्र त्या ठिकाणी साथ दिली नाहीये. कारण डेंजर एंडकडे समीरला जायचं होतं आणि त्या अनुषंगानं तो मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिला. आणि या रनआउटच्या स्वरूपात मात्र अखेर संजय बादोन मात्र माघारी परततोय. फक्त 2 चेंडू त्याने फेस केले. 4 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र समीकरण अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. प्रयत्न करतायत. खास करून योगेशचं मी कौतुक करेन. 2 षटकामध्ये एकही विकेट सेवही संघाने गमावली नव्हती. परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धक्के दिले प्रतिस्पर्धी संघाला. आणि ज्याची अत्यंत आवश्यकता होती पहिली वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या संघाला पंचांच्या माध्यमातून दिली जात आहे. वेले संदर्भात लक्ष असू द्या. 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 12 धाबांची आवश्यकता. ऑन साईडला टर्न केला. चेंडू पाहू शकेल अगदी जमिनीला रेंगाळच चालला. मिड विकेटला फिल्डर तिथे सज्ज आहेत. आणि जर सिंगल जरी धावा या ओव्हरमध्ये जर आल्या तर मात्र सामना शेवटच्या ओव्हरमध्ये पाहू शकेल की प्रत्येक फलंदाजावरती प्रेशर कदाचित पाहायला मिळू शकेल. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये ज्यावेळी आपण धाबांचा पाठलाग करतो त्यावेळी मात्र फलंदाज आणि गोलंदाजावरती दडपण निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते दृश्य कदाचित या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील का? आतापर्यंत या षटकाने मात्र पूर्णपणे कमबॅक केलाय जय बजरंग लोणार संघाने. चेंज ऑफ पेस मॅचच्या फ्लो मध्ये चेंडू मात्र सापडलाय. परंतु या ठिकाणी फटकेला उंची जास्त मिळाली. ओ माय गॉड, पुन्हा झेल ड्रॉप. हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय लोणार संघाने? कारण हॅलो चेक. जबरदस्त हा सामना. झेल जरूर ड्रॉप झाला. फलंदाजाला जीवनदान मिळालं. 2 धावा मात्र त्या ठिकाणी एकच धाव पूर्ण केली. एक क्षण असं वाटलं होतं की 2 धावा तर तिथे प्रयत्न होईल. परंतु एका धावेवरती मात्र दोन्ही फलंदाज समाधानी राहिले. ओ इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चाललाय. लॉंगॉनच्या प्लॉट मध्ये 6 धाबांसाठी जबरदस्त शॉट सिलेक्शन. काय फटका खेळला रिप्ले मध्ये. पाक ऑफ स्टिकचा चेंडू होता. खेचून मारला गेला त्या ठिकाणी. आणि वाईडिश लॉंगॉन क्षेत्रक्षी जरूर उभे होते. परंतु चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही. केली तर जीव घेईल, गद्दारी केली तर जीव घेईल. गायकवाड यांच्या वाणीतून गायलेलं हे गीत आगरी भाषेवरती प्रभुत्व असणारे हा गीतकार आपण पाहिलेला आहे. दोस्ती केली तर आम्ही जान देऊ, परंतु गद्दारी जर तुम्ही केली तर मात्र तुमचा जीव घेऊ, असं उल्लेख या गाण्यामध्ये केलं गेलं. परंतु या ठिकाणी आता मात्र या सामन्यामध्ये वापसी केलेली आहे. पूर्णपणे कमबॅक केला. आणि या सामन्यावरती आता वर्चस्व आपल्याला टीम गावदेवी व्यवहारी संघाचं पाहायला मिळतोय. कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 4 धाबांची आवश्यकता आहे. 2 गडी बाद 43 धावा फलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे त्या पहिल्या 5 चेंडूवरती योगेश डिगुरेने जी मेहनत केली होती ती मेहनतीवरती शेवटच्या चेंडूवरती पूर्णपणे पाणी पेटण्याचं कार्य
तिथे मात्र पाहायला मिळालं, कारण शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला त्या षटकारानं मात्र एक नवीन संजीवनी एक ऊर्जा इथे मात्र पाहायला मिळाली. ते म्हणजे या यवई संघाच्या खेळामध्ये नवीन गोलंदाज सुधीर कदम आलाय. 4 धावा तो मात्र संरक्षण करेल का? हो, पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. जर तुम्ही सरळ बॅटने चांगलं स्ट्रोक खेळू शकता तर मात्र अशा प्रकारची फटक्याची तुम्हाला आवश्यकता आहे का? डॉट चेंडू जरूर आलाय आणि थोडंसं मात्र सुधीरचा विचार जर केला तर अनफिट आहे. असं वाटतं की त्याच्या शरीरामध्ये आपल्याला क्रॅम्प्स येताना पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल पहिल्या चेंडू टाकत असताना तो मात्र त्या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करतोय आणि समीकरण तुम्ही पाहू शकाल. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त आजचा दिवस, अतिशय सुंदर क्रिकेटचे सामने आपण इथे पाहत आहोत. आपण पाहिलं तर उद्घाटन प्रसंगी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यमान सरपंच माया श्रीकांत तरे मॅडम उपस्थित होते. श्रीकांत तरे साहेब सुद्धा होते. संजयजी थळे, सोनूजी थळे, योगीजी तरे, मेघनाथजी तरे आणि लहूकाका तरे हे सर्व पाहुणे मंडळीच्या उपस्थितीने आपण या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ तिथे मात्र संपन्न केला आणि आजच्या या शुभ कार्याला आपण इथे सुरुवात केली. सरपंच चषक 2024ला 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. ओ ऑन साइडला हुक केला, फटका हवेत केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा सावकार आणि हा सामना जिंकलाय गावदेवी यवई संघाने. लोणार संघ जरूर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये भरपूर त्यांच्याकडून चुका घडल्या आणि त्याच चुकांमुळे मात्र या स्पर्धेच्या बाहेर मात्र म्हणजे बजरंग लोणार संघ मात्र बाहेर झाला. किमान 3 झेल त्याने मात्र ड्रॉप केले आणि नेहमीच आपण सांगतो की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु या ठिकाणी त्या उलट पक्षी इथे मात्र पाहायला मिळाला. 16 झेल आणि 16 सामना हे दृश्य पाहिलं आणि त्याचमुळे मात्र यवई संघाने या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली आणि लगेच आपण देऊ या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. 47 धाबांचा पाठला करत असताना ज्याने वैयक्तिक 29 धाबा जोडल्या. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला आपण. किमान 3 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्याने 10 चेंडू फक्त फेस केले आणि तो खेळाडू आहे मिस्टर समीर, आई गावदेवी यवई संघाचा सलामीवीर. जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि त्यामुळेच त्याची आपण निवड करत आहोत. सामनावीर पुरस्कार त्याला आपण देणार आहोत. या समीर भरपूर स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ करण्याचा जो प्रयत्न करत होता, परंतु अखेर आज त्याच्या बॅटमधून एक चांगली विनिंग इनिंग अर्थात मॅच विनिंग इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि त्याला आपण देत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक. प्रथम ट्रॉफी देऊया. मिस्टर सोनू यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देत आहोत आणि जी कोल्ड्रिंक्स आहे गणेश तरी आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण शीतपेय देऊया. थम्स अप. आज कुछ तुफानी करते हैं आणि तुफान खेळ पाहायला मिळाला. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच समीर, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा सामना होता आजच्या दिवसातील 4था, तो जिंकलेला आहे यवई संघाने आणि पहिल्या फेरीतील आता शेवटच्या सामन्याकडे आपण बोलत आहोत. टीम योगेश 11 आमने ब विपक्ष ग्रीष्मा 11 आमने पाडा. क्या बात, आज नवनाथ पाटील इन ॲक्शन मध्ये आहेत. बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे. चांगला सामना होण्याची दाट शक्यता असेल, कारण काल सुद्धा आपण पाहिलं तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष योगेश 11 आमने या 2 संघादरम्यान फाईट पाहिली, परंतु त्या मॅचमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने विजयश्री प्राप्त केली. परंतु आज ब संघाच्या विरोधात पाहूया आमनेपाडा संघ कशा रीतीने खेळ करेल. तर नवीन सामना आहे, पहिल्या डावामध्ये काय घडेल, कुठला संघ चांगली कामगिरी करेल, या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांची मधुर वाणी आहे त्या वाणीतून तुम्हाला मात्र मंत्रमुग्ध करण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये येत आहेत आणि सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जू नांदुर्गे मिस्टर समीर ठाकरे. थँक्यू.